नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा 26वा दिवस आणि आज आहे 26 जानेवारी. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मी आज सुरुवात करत आहे. सकाळी छान ऊन निघाली होती आणि माझे कणिक संपलेला होता, तर मी गहू असे वाळवायला बाहेर टाकले होते. थोडीशी फोर्समध्ये असे ऊन निघते, तर तिथे मी असं वाळवायला टाकले होते, कारण की जास्त ऊन नाही राहत इकडे समोरच्या बाजूला. तर म्हटलं सकाळीच आता हे 9 वाजता टाकले होते. सकाळी मनस्वी वगैरे गेली होती स्कूलमध्ये, तिच्या प्रोग्राम होते, तर आणि दादा खोकलत होता, तर मी पुन्हा याला गुटी द्यायला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये बदाम टाकले म्हणजे असं घासून घेतली ते तिथे. नंतर हे जायफळ घेतली, जायफळला पण थोडंसं घासून घेतले. त्याच्यानंतर हिरडा आहे तर ते थोडंसं घेतली. पुन्हा एखंड आहे, हे छान वरणामध्ये एखंड शिजवून घ्यायचा आधी, त्याच्यानंतर मग हे असं करायचं. आणि हे आहे, मला आता नाव वाटत नाही, तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा काय आहे तर तो. तर असं वाटीमध्ये नाही का काढून घेतली. नंतर त्याला चम्मचनं पाजली. जेवढं घट्ट असेल तेवढं बाळाच्या पोटामध्ये लवकर जातं. असं पाण्यासारखं नाही घ्यायचं, छान असं घट्ट काढून घ्यायचं. आणि इथे थोडं शहद पण टाकली, म्हणजे त्याच्यामुळे कसं ते गोड वाटते, तर मुलं पितात. बघा दादा घेत आहे. खोकला वगैरे असला की कमी होऊन जाते. हिवाळ्यामध्ये मला द्यायला पाहिजे होतं पूर्ण हिवाळाभर, पण मी दिलं नाही, तर म्हटलं चला आता तरी देते. नंतर मी गुंड घासासाठी घेतला होता तांब्याचा. माझा ॲक्वागार्डवरती आहे, तर मनस्वीचा हात काही पोहोचत नाही, तर मी ह्या तांब्याच्या गुंडामध्ये पाणी काढून ठेवते तिच्यासाठी. तर ते इथलंच पाणी पिते. आणि तांब्याच्या गुंडातलं पाणी पिणं आपल्यासाठी आरोग्याला चांगलं आहे, तर आम्ही पण पितो तिथला, आणि मनस्वी वगैरे सगळेच. पण आम्ही जास्त करून नाही पित, ते तिच्यासाठीच आहे हा इथला पाणी, तिला आवडते. पण इथला पाणी संपला की लगेच ती सांगते मला की मम्मी हा गुंड मध्ये पाणी टाक म्हणून. तर हा माझ्या लग्नामध्ये आलेला गुंड आहे. तर याला मी कशी घासते, आधी तो पावडर घेतला आहे, पितांबरी पावडर, आणि निंबू चा रस त्याच्यामध्ये पिळून घेतली, आणि आतमध्ये वगैरे सगळं बाजूने लावली. असं 5 मिनिट लावून ठेवायचं, म्हणजे लवकरच छान असा क्लीन होते. जास्त मेहनत पण नाही लागत घासायसाठी. कोणी म्हणतो की तांब्याचा गुंड घासायला खूप मेहनत लागते. बघा आता मी घासतच आहे, तरी तिथलं ते लेअर आहे काळपट ते निघून गेली आहे. तसं 5 मिनिट निंबू आणि पितांबरीला हे करून सोडून द्यायचं. ते बघा दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण तुम्ही नक्कीच हा असा ट्राय करून बघा, तुम्हाला जाणवेलच किती काळे डाग झाले होते. आणि 15 दिवसातून धुतलं तरी चालेल, असं काही आहे नाही की काळे डाग पडले तर लगेच धुऊ द्या बा, असं काही नाही. थोडं 15 दिवसांनी आरामात धुतलं तरी तांब्याच्या गुंडाला. हा इथे दादा बसून होता, त्याला साईडला ठेवूनच मी हा गुंड घासत होते. हे बघा कसं क्लीन झाला. किती डाग होते मागच्या वेळेस, हे बघा पूर्ण निघून गेले. तर छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. हे बघा छान पाण्याने धुवून घ्यायचा, काही मेहनत लागत नाही. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच ट्राय करून बघा, आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा कसं वाटलं. तर असं कोरड्या कपड्याने मग नंतर पुसून घ्यायचा, आणि पुसल्यानंतर त्या दिवशी पाणी नाही भरायचं, दुसऱ्या दिवशी पाणी भरायचं. म्हणजे जो काही असा कडवटपणा वगैरे असतो पाण्यामध्ये तांब्याच्या गुंडात भरला तर तो काही राहत नाही. तर असं छान पुसून ठेवून द्यायचा. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली निंबूची आणि पितांबरीने घासण्याची, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. छान अगदी 5 मिनटामध्येच सोडून द्यायचं, म्हणजे असं क्लीन होऊन जातं छान. हे बघा तुम्हाला दिसतच असेल.
काही जास्त मेहनत लागत नाही तांब्याचा गुंड स्वच्छ करायसाठी. मला हा नंतर मनस्वी आली होती स्कूलमधून. इकडे दोघं भावाच्या मस्त सुरू होत्या. मला गहू बघायचे होते तर मी म्हटलं मनस्वीला तू दादाला खेळव, मी गहू बघते. तर ती म्हणत होती की नाही मम्मी मी तुला करू लागणार, तुला हेल्प करू लागते, मी करते. तर ती पण आली होती आणि दादा पण आला होता इकडे. तर ही गहू चाळणी आणि तांदूळ चाळणी पण आहे. याच्यामध्ये तांदूळ पण लवकरच क्लीन होतात. जे काही खडे वगैरे असेल ना ते लवकर निघून जातात. तर नसेल तुमच्याकडे अशी चाळणी तर घेऊन घ्यायची. 50-60 रुपयाला तर मिळते ही आणि काम पण अगदी सोपं होऊन जाते. माझ्या हातामध्ये एका हातामध्ये कॅमेरा होता तर ते मला करता येत नव्हतं. तर मनस्वी म्हणाली का मी करते आणि तिने थोडी बघू पण लागली मला. शेवटपर्यंत होती ती. म्हटलं आता राहू दे, दादाला बघ, मी बघते. माझं पूर्ण कणिकच संपून गेला होता. थोडंसं आहे पण आपले रोजचे कामं संपते काय, आधीच करून ठेवलेलं बरं. नाही तर मग पुन्हा स्कूल टाईममध्ये टिफिन बनवायसाठी उशीरच होते. आणि आज सुट्टी असली तर हिचे पप्पा लावून पण आणणार गहू. तर म्हटलं आजच करून घेते. ऊन पण छान आली होती. खडे वगैरे असले तर ते काढून टाकायचे. मी कणिक लावून आण म्हणतो ना पोरगा. काही करू नको दादू तू. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत आले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. मनस्वीने आपल्या स्कूलमधून आल्याबरोबर सांगितलं की माझ्या स्कूलमध्ये असे प्रोग्राम होते, तसे होते. मला स्कूलमधून राजगिऱ्याचे लड्डू मिळाले, सगळ्यांना पॉकेट मिळाले. तर ती असं सांगत होती आणि म्हणत होती की मम्मी तू बरं नाही आली. तर आता तिला काय सांगायचे की सगळे दिवस आमच्यासाठी सारखेच असतात म्हणून. तर दादाला वगैरे बघायचं होतं आणि मला ते गहू वगैरे बघायचे होते. आणि कसं स्कूल सुरू असते तेव्हा तर यांना रोज टिफिनमध्ये पोळ्या वगैरे द्यावं लागते. ऑफिससाठी पोळ्या वगैरे पाहिजे राहते. तर मला ते आधी सगळं करून घ्यायचं होतं कारण की आजच्याच दिवशी मला लावून आणायचं होतं. तर त्याच्यामुळे मी तिच्या स्कूलमध्ये जाऊ शकली नाही. तर छान झालं म्हणून सांगत होती प्रोग्राम. खूप सारे पॅरेंट्स आले म्हणत होते. तर माझा तर सगळं कामामध्येच पूर्ण दिवस गेला. तर मला काही जाता आलं नाही. तुमच्याही सोबत असंच झालं असेल मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही कसा 26 जानेवारी सेलिब्रेट केला. कोणी आता आमच्या आजूबाजूचे आणि बरेच मनस्वीचे फ्रेंड्स पण गेले बाहेर फिरायसाठी. कोणी गार्डनमध्ये जातात, कोणी कुठे जातात. छान वाटते त्या दिवशी थोडंसं गेलं तर आम्ही काही गेलो नाही, घरच्या घरीच सेलिब्रेट केला. तुम्ही कसा सेलिब्रेट केला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर आज व्हिडिओ तर मी तांब्याचा गुंड अशा प्रकारे घासते. म्हणजे ते अगदी 5 मिनिटामध्ये लवकरच निघून जाते. काही जास्त वेळ लागत नाही. कोणी म्हणलं की खूप वेळ लागते असं करा. आणि मी पुन्हा एक नाही का मिशोवरून एक लिक्विड बोलवणार आहे. तर जेव्हा मी तो लिक्विड बोलवेन तर त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. तर पण लिक्विड बोलवण्याच्या आधीपर्यंत तर मी अशाच पद्धतीने तांब्याचा गुंड घासत आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे. तर तुम्हाला ही ट्रिक आवडली आहे कारण याच्या आधी माहीत होती का मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर ठीक आहे, एवढंच. बाय.